आज द्वादशी गुरुवार. आपल्याला आता वेळ थोडा आहे. 60वी ओवी पुन्हा वाचतीये. ऐसया अंतःकरण बाह्य येता तयाची आण, न मोडी समर्था भेण दासी जैसी. आपण ही एक ओवी अशी पाहिलेली होती की एखादा धनी आहे, स्वामी आहे, आणि त्याच्या धाकानं जशी दासी त्याची आज्ञा पाळतेच, किंवा धन्यानं कठोरपणे दिलेली आज्ञा ही चुकूनही मोडत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात जो बुडून गेलेला आहे त्या साधकाचं अंतःकरण बाहेरच्या विषयाकडे मुळीच धावत नाही. अंतःकरण बाह्य येता तयाची आण, म्हणजे अशा व्यक्तीचं अंतःकरण पुन्हा बाहेर जाऊच शकत नाही असं ज्ञानदेव सांगतायत. 61वी ओवी बघतोय आपण की याच असक्त बुद्धी, म्हणजे ज्याची बुद्धी आसक्त नाही, जो पूर्ण वैराग्ययुक्त आहे, संन्यास बुद्धी त्याची प्राप्त झालेली आहे, सगळ्या इच्छा निघून गेलेल्या आहेत, त्या व्यक्तीचं काय होतं तर तैसे ऐक्याची ये मुठी, माझी वडे चित्त किरीटी, करुणी वेधीने हटी आत्मयाच्या. त्याप्रमाणे जो साधक आहे त्या साधकाचं जे चित्त आहे त्याचं चित्त ऐक्याची मुठी, म्हणजे एकाग्रतेच्या मुठीमध्ये तो बंदिस्त करतो. आणि माझी वडे चित्त किरीटी, आणि त्याचं किरीटी म्हणजे हे अर्जुनाला उद्देशून ठेवले की तो चित्त आपल्या ऐक्याच्या किंवा एकाग्रतेच्या मुठीमध्ये बंदिस्त करतो. आणि करुणी वेधी नेहटी आत्मयाच्या, आणि पुन्हा त्याची जी बहिर्मुखतेची प्रवृत्ती असते ती नष्ट होते, आणि आत्मयाच्या म्हणजे आत्म्याच्या दिशेनं ती तो नेटानी वळवतो. नेहटी म्हणजे वळवतो, आत्म्याच्या बाजूला वळवतो, चित्ताला आत्म्याकडं प्रवृत्त करतो. म्हणजे सतत जे चित्त आपलं बाहेर फिरत असतं ते वळवतो, तो एकाग्र करतो आणि आत्म्याकडे त्याला नेतो, असं सोप्या भाषेत म्हणा. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमणे झालेची आहे, आगी दडपलिया धुर्ये राहिजे जैसे. त्याप्रमाणे एकदा इथं आता उदाहरण देत आहेत की आगी दडपलिया धुये, एकदा आग पूर्ण विजली की मग धूर तिथं शिल्लक, धुये म्हणजे धूर, तिथे धूर शिल्लकच नाही राहत. त्याप्रमाणे निमणे झालेची आहे, निमणे म्हणजे जणू काही मरण झालेलं आहे, म्हणजे त्याच्या सगळ्या इच्छा पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत, आणि आता ऐहिक किंवा पारलौकिक काहीही मिळवायचं त्याला उरलेलं नाही. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे, दृष्ट म्हणजे आपल्या या जन्मीचं, आणि अदृष्ट म्हणजे जे पारलौकिक किंवा परलोकातलं जे सुख आहे ते काहीही मिळवायचं त्याला आता इच्छाच राहत नाही. ते जणू काही त्याचं मरण झालेलं आहे, म्हणजे त्याच्या इच्छा सगळ्या संपलेल्या आहेत, आणि म्हणून त्याची जी स्पृहा आहे, त्याची जी इच्छा आहे ती काय होते ती पुढच्या ओवीत सांगतायत. त्यामुळं आगी दडपलिया धुये राहायचं, जसे आग भडकल्यानंतर, आग दडपल्यानंतर, बंद केल्यानंतर धूरही उरत नाही, तसं याच्या सगळ्या इच्छा ह्या आपलं चित्त आत्म्याकडे लावल्यामुळं नष्ट होतात. म्हणवनी नियमिलिया मानसी, स्पृहा नासोनी जाय अपैसी, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. आणि त्यामुळंच काय होतं तर त्याच्या ज्या सगळ्या स्पृहा आहेत, इच्छा आहेत, त्या नासूनी जाय, त्या सगळ्या नष्ट होतात. आकांक्षा वासना ह्या नासोनी जाय अपैसी, आणि मग नियमिलिया मानसी, नियमिलिया म्हणजे निग्रह केला, नियम केला, त्याच्यावर नियंत्रण केलं. मानसी म्हणजे मनावर, म्हणजे मनाचा एकदा निग्रह केला, ते याच्यावर नियंत्रण ठेवलं की सगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षा वासना या नष्ट होतात. किंबहुना तो ऐसी भूमिका पावे, आणि तो अशा भूमिकेला जातो की निष्काम, जसं आपण निष्काम कर्मयोग पाहिले, नैष्कर्म्य सिद्धी पाहिली, त्याच्यासाठीच हा शब्द वापरलेला आहे की त्याची भूमिका ही पूर्ण निष्काम होते. आता त्याला कुठलीही कामना उरतच नाही.
जसं अग्नी मिटला की धूर नसतो, तसं आत्म्यापर्यंत आपण पोहोचलो की आता ह्या सगळ्या इच्छा आकांक्षा ह्या सगळ्या संपून जातात. म्हणून निहा स्पृहा नासोनी जाय आपैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी तया पांडवा बोधमात्रीची जीवा ठावो होय. आणि त्या साधकाच्या बाबतीत काय होतं की अन्यथा बोधू आघवा, त्याला विपरीत ज्ञान मावळतं. विपरीत ज्ञान जे आहे ते सगळं संपून जातं. मावळूनही तया पण मावळतं म्हणजे काय, संपून जातं. विपरीत ज्ञान म्हणजे चुकीचं ज्ञान, जे आपण आत्ता आपल्या म्हणजे सामान्य माणसाला झालेलं असतं की हा देह हे खरं आहे, हा संसार हा खरा आहे, बायका मुलं मित्र मंडळ हे सगळं माझं आहे माझं आहे, हे जे विपरीत ज्ञान झालेलं आहे हे त्याचं विपरीत ज्ञान मावळतं. अन्यथा बोधू आघवा. आणि मग त्याला दुसरं ज्ञान म्हणजे केवल ज्ञान जे आहे ते त्या ठिकाणी स्थिर होतं. बोधमात्रीची जीवा ठावो होय. ठावो म्हणजे निश्चित होतं. बोध म्हणजे ज्ञान, अर्थात आत्मज्ञान. म्हणजे आत्मज्ञान हे मात्र त्याचं पक्कं होतं किंवा केवल ज्ञानाच्या ठिकाणीच स्थिर होतं. म्हणजे एक माणसाची निष्काम अवस्था प्राप्त झाली, निर्वासना अशी अवस्था प्राप्त झाली की तो अशा विशिष्ट अवस्थेला पोचतो की त्याचं हे विपरीत ज्ञान नष्ट होतं आणि जीव हा शुद्ध अशा केवल ज्ञानाच्या ठिकाणी, आत्मज्ञानाच्या ठिकाणीच त्याची बुद्धी किंवा तो स्थिर होतो. बोधमात्रीची, बोध म्हणजे जो ज्ञान आहे, आत्मबोध. बोध हा शब्द नुसत्याच जाणीवेसाठी नाही, तर आत्म्याची जाणीव, आत्मजाणीव. पुढे म्हणतात धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव नुपकरे काहीची करू. आता काय म्हणतात की एखादी नवीन गोष्ट कुठली कर्म करायची किंवा काही त्याला काही इच्छाच राहत नाही. आता इथं उदाहरण काय देतात की जसं साठवलेलं जे पाणी असतं, धरवणी वेचे सरे. धरवणी म्हणजे धरण आपण शब्द वापरतो तसा, की धरणात किती पाणी साठवलं तरी तुम्ही जर एकदा त्याचा उपसा बाहेर सोडलं, आता आमच्या इकडे 15-15 दिवसांनी धरणाचं पाणी दारं त्या हे करतात, मोकळ्या करतात. मग एकदा धरणातलं पाणी जर सगळं बाहेर सोडून दिलं तर पुन्हा त्या धरणात येईल का? हो, नाही. तसं म्हटलेलं आहे त्यांनी की साठवलेलं पाणी हे एकदा खर्च केलं, तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव नुपकरे काहीशी करू. म्हणजे साठवलेलं पाणी एकदा संपून टाकलं की पुन्हा ते जसं उरत नाही, त्याचप्रमाणे पूर्वीचं भोगे प्राचीन पुरे, पूर्वीचं जे प्राक्तन आहे ते कर्म भोगून संपलं की नवे तव नुपकरे. मग नवमनामध्ये काही उरतच नाही किंवा नवीन कोणतीच गोष्ट न उपकरे. तिथे छोटासा संधी आहे बघा, संस्कृतमध्ये असतो तसा. उपकरे म्हणजे उपकारक होतो आणि न उपकारक म्हणजे उपकारक ठरत नाही. म्हणजे नवीन जरी काही कर्म केलं तरी त्या प्राक्तनाला ते उपयुक्त पडत नाही. पूर्वीचं, आता दादांनी परवा पोस्ट टाकलेली होती बघा, प्राक्तन म्हणजे काय, क्रियमाण म्हणजे काय. क्रियमाण म्हणजे आत्ता आपण जे करत असतो ते. तर जे आत्ता कर्म करतो ते कर्म पूर्वीच्या कर्माला आता उपयोगी साह्यभूत होत नाही. न उपकरे काहीची करू. आणि काहीही करायचं घेतलं, काहीही नवीन तुम्ही करायला घेतलं तरी ते कर्म आता जुन्या कर्माला म्हणजे जे प्राक्तन आहे, आपण म्हणतो ना माझ्या नशिबातच आहे, कारण ते आपलं पूर्वी केलेलं असतं प्राक्तन, ते साठलेलं आहे आणि त्याला हे काही साह्यभूत ठरत नाही. कारण का की ते प्राक्तन कर्म भोगून संपतं, पुन्हा त्यातलं काही उरत नाही. पण जेवढं असेल तेवढं आपल्याला भोगावंच लागतं. मग सुखाचं असेल प्राक्तन तर सुख भोगायला मिळतं, काही दुःखी किंवा काही कोणाला फसवलेलं असेल काही असेल तर ते आपल्याला तसंच भोगायला मिळतं, तसंच अनुभवायला मिळतं. आणि आपण म्हणतो का बरं, मी तर कोणाला काही फसवत नाही, काही नाही, चांगलं वागतोय. पण हे पूर्वजन्मीचं असतं साठलेलं, ते आपल्याला भोगावंच लागतं. ऐसी कर्म साम्य दशा, ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ वीरेशा मग श्री गुरु आपैसा भेटीची ना.
या सगळ्यासाठी ज्ञानदेवांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे की हे सगळी कर्माची जी ही साम्य दशा आहे, कर्म समानतेची जी अवस्था आहे, ती एकदा प्राप्त झाली की गुरुसुद्धा आपल्याला आपोआप भेटतात. होय तेथे विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची का. सहजासहजी भेटतो, आपणहून गुरु भेटतो. गुरुच्या शोधात जसं काहींना जावं लागतं तसं जावं सुद्धा लागत नाही. आणि मग आपल्या मनामध्ये जे काही सारखे साद पडसाद उमटतात ते सगळे संपून जातात. कारण भगवंताला जाणून घेण्यासाठी आपल्याला गुरु सहाय्यक ठरतात. आणि म्हणून फक्त आपलं मन उत्सुक पाहिजे, मग साधकाला सद्गुरूची भेट बरोबर होते. म्हणून म्हटलेलं आहे बघा, गुरु विण नाही दुजा आधार. आहेच आता गुरुपौर्णिमा परवाच आहे 21 तारखेला. आपल्याला फक्त चाट करूया आपण, तेव्हा मी नसणार आहे. तर गुरूंची भेट होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पाहूया आता काय म्हणतात. स्वभावेची ऐसा निरीच्छेतो होय, पार्था मनोजय साधोनिया. काय सांगू फार तया साधकासी, प्राप्त होय ऐसी भूमी काही. विपरीत ज्ञान मावळोनी सर्व, प्रबोधीच ठाव जीवा लागी. साचलेले पाणी संपते वेचून, प्रारब्ध भोगून संपे तैसे. जन्ममरणासी न होय कारण, पार्था क्रियमाण तयाचे गा. मग आपोआप श्री गुरु भेटती, कर्मसाम्य स्थिती होता ऐसी. रात्रीचे प्रहर संपताच चारी, डोळ्यांसी तमारी भेटे जैसा. पुढची ओवी आहे, बघूया. रात्रीची चौपाहरी, वेचलिया अवधारी, डोळया तमारी मिळे जैसा. आता रात्रीचे 4 प्रहर असतात आणि ते 4 प्रहर संपले, 3 तासाचा एक प्रहर असतो. 4 त्रिक 12 साधारण बरोबर धरलेलं आहे. आता इथे फरक आहे बघा, इथे रात्रीचेच 6 प्रहर आहेत, साहित्रिक 18 नाही, 1.5 प्रहर आहे. फक्त 6 तासाची रात्र आहे आणि दिवस 18 तासाचा आहे. तर आपल्याकडे 12-12 तास हे गृहीत धरून ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की रात्रीचे चौपहर म्हणजे 4 प्रहर संपले की वेचलिया अवधारी, डोळया तमारी मिळे जैसा. मग काय होतं, तमारी म्हणजे तमाचा अरी अर्थात सूर्य. वेचलिया म्हणजे उगवल्यावर, म्हणजे अंधाराचा नाश करणारा सूर्य जेव्हा उगवतो, वेचलिया म्हणजे उगवतो, त्यावेळेला काय होतं, डोळया तमारी मिळे जैसा. मग डोळ्यांना सुद्धा तो तमारी जो आहे तो दृष्टी देतो, म्हणजेच उजेड दाखवतो. म्हणजे आपल्या डोळ्यांना सुद्धा सूर्य दिसतो. तमारी शब्द 2दा वापरला. का वापरला, म्हणजे नाही, एकदाच वापरला. डोळया तमारी मिळे जैसा, मग तो डोळ्याला आपल्या सूर्य दिसतो. म्हणजे तो सूर्य उगवल्यावर वेचलिया शब्द वापरला, वेचलिया अवधारी. तर हा जो सूर्य आहे हा उगवला की आपल्याला डोळ्यांना तो दिसायला लागतो. रात्रीचा प्रहर संपला की, जे 4 प्रहर संपले की, काय येऊनी फळाचा घडू, पारुशवी केळीची वाढू, गुरु भेटूनी करी पाडू बुभुत्सू तैसा. आता थोडंसं पुन्हा केळीचं उदाहरण दिलेलं आहे बघा, की पारुशवी केळीची वाढू, केळीची जी वाढ असते ती केळी आल्या आल्या काय येऊनी फळाचा घडू. केळाचा मोठा घड असतो बघा, एकात एक म्हणजे 5-6 तरी 7-8 घड असतात. तर ते फळरूप घड लगडले की केळीची वाढ संपते. पारुशवी केळीची वाढू, पारुशवी म्हणजे पारुसं करता असं नाही, थांबवते, खुंटते. गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू तैसा. आणि मग त्याप्रमाणे गुरु आपल्याला भेटला की बुभुत्सू म्हणजे जसं आपण मुमुक्षू म्हणतोय की मोक्षाची इच्छा असणारा, त्याला बुभुत्सू शब्द वापरला इथे, की मोक्षाची इच्छा असणारा जो आहे त्याची अवस्था ही
पूर्ण होते. भेटोनी करी पाडू, त्याला पूर्णत्व देतो तो. गुरु भेटला की सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होतात. मुमुक्षुत्व जे आहे ते बरोबर होतं. योग्य मार्ग दाखवतो तो, मोक्षाचा मार्ग दाखवतो आणि मग आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होते. एक ओवी घेऊया अजून. मग आलिंगीला पौर्णिमा, उणीव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरु कृपा तया. मग जशी पौर्णिमा गाढ आलिंगन दिलं की चंद्र आपली कलांची न्यूनता सोडतो. म्हणजे 15पर्यंत त्याचा विकास चांगला झालेला असतो पौर्णिमेपर्यंत. म्हणजेच पौर्णिमेला गाढ आलिंगन दिलं की चंद्र आपली कलांची न्यूनता सोडतो. 14पर्यंत असतात कला, 15ला पूर्ण सगळा त्याचा विस्तार होतो. म्हणून त्या 16 कलांनी तो पूर्णबिंब होऊन आकाशाच्या मध्यभागी शांत प्रकाशाची बरसात करत राहतो. उणीव सांडी चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरु कृपा तव. त्याप्रमाणे गुरूंची कृपा झाली की साधक भक्त हा परिपूर्ण होतो. 16 कलांनी जसा चंद्र परिपूर्ण होतो पौर्णिमा झाली की, तसा हा साधक सुद्धा पूर्ण होतो. त्याला गुरुची कृपा झाली की. तेवढ्या 2 ओव्या बघूया. मग पौर्णिमेने चंद्र आलिंगीला, सर्वा कली झाला परिपूर्ण. तैसा साधक तो पावतो पूर्णता, गुरुकृपा होता धनंजया. 69पर्यंत झालेले आहेत, एवढंच लक्षात ठेवूया आता. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा, कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. अजून 5-6 मिनिट चाललं असतं का दादा? पुढच्या काही ओव्या घेते तोपर्यंत. तेव्हा अबोधू मात्र असे, तो तव तया कृपा नासे. तेथ रात्री सवे जैसे अंधारे जाय. 17वी ओवी आहे की सूर्योदय झाला की रात्रीबरोबर जसा अंधार नष्ट होतो, त्याप्रमाणे आपलं जेवढं म्हणून अज्ञान आहे ते सगळं गुरुकृपा झाली की नष्ट होतं. आपण इथपर्यंत पाहिलं. तैसी अबोधाची एकुशी, कर्म करता आहे ऐशी. त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारिली. एक फार म्हणजे थोडंसं दुःखद पण असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की जैसी गाभिणी मारिली. गाभिणी म्हणजे गर्भिणी. गर्भिणी स्त्री जर असेल
किंवा गाय असेल, कुणी असेल, तर तिला मारलं की तिच्या पोटातला गर्भसुद्धा नष्ट होतो, तोही मरून जातो, त्याला वेगळं मारावं लागत नाही. तसं अबोधाची एक उशी कर्म करता कार्यायशी त्रिपुटी असे जैसी. तर जी कर्माच्या याच्यामध्ये जी त्रिपुटी आहे, कर्ता, कर्म आणि कार्य, तर ही जी त्रिपुटी आहे ही कधी नष्ट होते? अज्ञानाला मारलं की. अज्ञान नष्ट केलं, अबोध, अबोध म्हणजे अज्ञान. अबोधाची एक उशी कर्म करता कार्यायशी त्रिपुटी असे. तर ही त्रिपुटी कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत. तेव्हा एकदा ताईंनी एका विचारलेलं होतं की कर्ता, कर्म आणि क्रिया ह्या काय आहेत 3 गोष्टी? तर कर्ता म्हणजे तुम्ही आम्ही जे कर्म करणारा जो आहे तो कर्ता. जी क्रिया करतो, त्या दिवशी सांगितलं होतं बघा, क्रिया म्हणजे फक्त जाऊन त्या लोकांना थोपवणं ही क्रिया झाली. आणि मग गप्प करणं हे कर्म. तर त्या 3 गोष्टी या कधी साध्य होतात? ज्या वेळेला म्हणजे ते सगळं लोप पावतं, ज्या वेळेला आपल्याला आत्मज्ञान होतं, म्हणजे ज्ञान होतं. आणि अज्ञान असतं तोपर्यंत ही त्रिपुटी शिल्लक राहते. तैसे अबोधनाशा सवे नाशे क्रिया जाता उघे ऐसा समूळ संभवे संन्यासू हा. त्याचप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर कर्मफळ म्हणून जेवढं असतं तितकं सगळं सर्व नाश पावतं आणि असा हा समूळ सर्व कर्मसन्यास घडतो. म्हणजे एक गोष्ट झाली की त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट आपोआप होते. बोध झाला की सगळं अज्ञान संपलं म्हणून त्रिपुटी संपते. आणि अशी मूळ जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या नाशाबरोबरच कर्मफळही संपून जातं, तेही नाश पावतं आणि बरोबर सर्व कर्मसन्यास आपल्याला प्राप्त होतो किंवा घडतो. अज्ञान म्हणून जे जे असे काही ते तेल या जाई कृपेने त्या. अज्ञानाच्या सर्वे लोपे कर्म मात्र संपताची रात्र तम जैसे. ह्या परीस मूळ घडे कर्म त्याग नष्ट होता भाग अज्ञानाचा. लोपता अज्ञान कर्मासी जे मूळ लोपते सकळ दृश्य जात. तेव्हा जाणावे जे स्वभावे ते तोच होवोनी असाच राहे येथे. तेव्हा हे समजावं की आता आपलं अज्ञान हे सगळं राहिलेलं आहे, संपलेलं आहे. आणि अज्ञानाचा नाश झाला की ज्ञानपूर्वक केलेल्या कर्मसन्यासामुळं दृश्याची नावनिशाणी जिथं पुसली जाते, तिथं जे जाणावयाचे ते ज्ञेय तो साधक स्वतःच होतो. जे जाणायचे म्हणजे ज्ञानही तोच होतो, ज्ञेयही तोच असतो. आणि ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता या तिन्ही गोष्टी एकच होतात. म्हणजेच कर्ता, कर्म, कर्ता ही जशी त्रिपुटी संपली तशी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्या तिन्हींची पण त्रिपुटी इथे संपते. येणे मुळा ज्ञान संन्यासे दृश्याचा ठावो जेथ पुसे तेथ बुझावे ते आपैसे तोची आहे. आणि अशा प्रकारे मूळ सगळं हे अज्ञानच संपून गेलं, ते अज्ञान संपलं की अज्ञानाची त्रिपुटी नष्ट होते. म्हणजे अज्ञानासकट ज्ञानपूर्वक केलेल्या कर्मसन्यासामुळं किंवा कर्मसन्यासामुळं हे दृश्य काही उरतच नाही. दिसत असलं तरी ते त्याला वेगळं वाटत नाही. आणि तिथं जाणावयाचं ते ज्ञेय तो साधक स्वतःच होतो. कारण जाणणं, आत्मज्ञान करून घ्यायचं आहे, आत्मा कुठं आहे तो ओळखायचा आहे. पण तोच झाला की आत्मरूप झाला की त्याला दुसरं काहीही भेदाभेद दिसत नाही. भेदाभेद कर्म ते सगळं संपून जातं. अज्ञानाच्या सवे लोपे कर्म मात्र संपताची रात्र तम जैसे. या परीस मूळ घडे कर्म त्याग नष्ट होता भाग अज्ञानाचा. लोपता अज्ञान कर्मासी जे मूळ
लोपते सकळ दृश्य जात. तेव्हा जाणावे जे स्वभावे ते तोच, होनी असाच राहे येते. आता पुढची उदाहरणं त्यांनी पुन्हा काही दिलेली आहेत. चेईलियावरी पाही, स्वप्नीची या तिये डोही, आपण याते काही काढू जाईजे. चेईले म्हणजे जागं होणं, म्हणजे आपण झोपेत असताना आपण स्वप्नीची या तिये डोही, स्वप्नामध्ये तिच्या डोहातच असतो बुडलेलो. अशीच काल मी एका स्वप्नामध्ये इतकी डुबलेली होते. आणि चेईलियावरी पाही, जेव्हा जागं होऊन पाहतो तेव्हा त्या स्वप्नाच्या डोहात बुडत असलेल्या स्वतःला काय आपण हात धरून बाहेर काढतो का हो? नाही. आपणहून आपलं ते सगळं स्वप्न विरून जातं. आपण याते काही काढू जायचे, आपल्याला असं वर काढावं लागतं. आपणच आपल्याला काढतो का वर? नाही. जागृती झाली की स्वप्न विरलं, ज्ञान झालं की अज्ञान सरलं. असं इतकं सोपं आहे ते गणित. आपण याते काही काढू जाईजे, तै मी नेणे आता जाणून, हे सरले तया दुःस्वप्न, जाला ज्ञातृज्ञेय विहीन चिदाकाश. त्यामुळं मी नेणे आता जाणेन, आता मी काहीच जाणत नाही, मी आता जाणून घेईन, म्हणजे मला काही माहीत नाही असं आता उरणार नाही, मी जाणून घेईन, असं त्याचं जे स्वप्न आहे ते सरले दुःस्वप्न. आता जाणून घ्यायला काही उरलंच नाही ना, आत्मज्ञान झालं. आणि मग ज्ञाताज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी पण चिदाकाश, हे चैतन्याकाश जे तो स्वतःच होऊन जातो, चैतन्यमय होऊन जातो. चिदाकाश म्हणजे चित एव आकाश, चित म्हणजे चैतन्य. तर असा तो होऊन जातो. 75 ओव्या झालेल्या आहेत. अज्ञान म्हणून असे जे जे काही, निद्रेसवे स्वप्न लोपोनी किरीटी, येताची जागृती परिपूर्ण, स्वप्नीची या डोही बुडालो म्हणोनी, काढायसे कोणी म्हणे काय. तैसे तेव्हा नेणे आता मी जाणून, सरले दुःस्वप्न तयासी हे. स्वयेचिदाकाश रूप धनुंजया, झाला ज्ञातृज्ञेया विहीन तो. तो ज्ञातृज्ञेय विहीन होऊन जातो, असं इथं म्हटलेलं आहे. इथेच आपण थांबूया. आधीच प्रार्थना घेतलेली आहे.